विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे संकटमोचक तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये सक्रिय झाले असून त्यांच्या उपस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक सातपूर विभागातील खुटवडनगर येथील सिद्धी बँक्वेट हॉलमध्ये पार पडली। या प्रसंगी राज्यात महायुतीचे सरकार असून येणाऱ्या विधानसभा काळात देखील महायुतीतील सर्वच घटक पक्ष एकत्र लढणार असून या संदर्भात इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेमध्ये भाजपची ताकद वाढली असून इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा ही जागा भाजपला सोडण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी गिरीश महाजन यांना निवेदन देत मागणी केली। येणाऱ्या काळात इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेत भाजपचा आमदार 100% निवडून आणू अशी ग्वाही देखील या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। या प्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष विष्णू दोबाडे, इगतपुरी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब धोंगडे, युवा मोर्चाचे अध्यक्ष विजयभाऊ महाले, सुयोग वाडेकर, प्रशांत बागडे, सागर उजे, जाधव साहेब, सुनील अडसरे, भावेश शिकरे, बंडू आहेर, जयराम भुसारे, अशोक भोये, राजाराम चव्हाण, समाधान कालेकर, इगतपुरी येथील भाऊसाहेब कडमाने, तानाजी जाधव, केतन विस्पुते, पल्लविताई शिंद, दीपा कदम कुरीवार, संजय झनकर, संजय नाटे, योगेश चांदवडकर यांच्यासह असंख्य संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास जोशी, त्र्यंबकेश्वर।